सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. पुण्यातील हडपसर परिसरात काल एका बस चालकाची आणि टेम्पो चालकाच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक बस चालक टेम्पो चालकाला शिव्या देत टेम्पोच्या काच फोडल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काल दिवसभरातून व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तो चालक टेम्पो चालकाला धमकावत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची पुणे पोलिसांनी काही तासातच दखल घेतली. त्या बस चालकाने ज्या ठिकाणी तोडफोड केली होती त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले. हा व्हिडिओ पुणे पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाचे नाव सूरज गणेश पाटील असे आहे. त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी त्याला टेम्पोची तोडफोड झाली त्या ठिकाणी सूरज पाटील याला घेऊन गुडघ्यावर बसवून चालवले. यावेळी त्यांनी माफी मागितली. यावेळी सूरज पाटील, काल माझ्याकडून चूक झाली, माझ्या हातून गाडी फुटली, यानंतर अशी चूक माझ्याकडून होणार नाही असे म्हणत त्याने माफी मागितली आहे. यावेळी सूरज पाटील, काल माझ्याकडून चूक झाली, माझ्या हातून गाडी फुटली, यानंतर अशी चूक माझ्याकडून होणार नाही असे म्हणत त्याने माफी मागितली आहे. पोलिसांनी कारवाई सुरू केली. हडपसर परिसरात रस्त्यावर किरकोळ कारणावरून बस चालक आणि टेम्पो चालकांमध्ये वाद सुरू झाला. या वादात बस चालकाने टेम्पोची काच फोडली. या वादाचा एकाने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर बस चालकावर कारवाई करण्याची मागणी सुरू झाली होती. यावर पुणे पोलिसांनी काही तासातच कारवाई केली.